हॅलो स्टुडंट, आज आपण 11 मॅथ मधील पहिला आणि अत्यंत महत्वाचा चॅप्टर शिकणार आहोत. सेट म्हणजेच संच. हा चॅप्टर एकदा व्यवस्थित समजला तर पुढे रिलेशन्स, फंक्शन्स, वेन डायग्राम आणि इतर अनेक चॅप्टर शिकणं खूप सोपं जाईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हॉट इज अ सेट? सर्वात आधी आपण समजून घेऊया डेफिनेशन काय आहे. सेट म्हणजे अ वेल डिफाइन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. मराठीत काय म्हणणार? समान गुणधर्म असलेल्या वस्तू, संख्या किंवा व्यक्तीचा स्पष्ट व निश्चित समूह म्हणजे संच म्हणजे सेट. इथे वेल डिफाइंड हा शब्द खूप महत्वाचा आहे. वेल डिफाइंड म्हणजे ज्या समूहामध्ये कोणती वस्तू आहे आणि कोणती नाही हे स्पष्टपणे सांगता येते. उदाहरणार्थ नंबर 1 समसंख्या म्हणजेच इव्हन नंबर 2, 4, 6, 8, 10 यांचा समूह तयार केला. हा एक सेट आहे कारण कोणती संख्या सम आहे आणि कोणती नाही हे स्पष्ट आहे. उदाहरण 2 स्वर ए ई आय ओ यू हे देखील एक सेट आहे. उदाहरण 3 आठवड्याचे दिवस मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे हे देखील एक सेट आहे. उदाहरण 4 वर्गातील रोल नंबर 1 ते 60 हा देखील काय झाला? एक सेट आहे. हे सेट नाही. समजा मी म्हणलो हुशार विद्यार्थी, तर प्रत्येक व्यक्तीची हुशार यांची व्याख्या वेगळी असू शकते. म्हणून हा वेल डिफाइन्ड समूह नाही, त्यामुळे तो सेट नाही. जर मी म्हणलो उंच लोकांचा समूह, तर उंच म्हणजे किती? कोणाची 170 सेमी असू शकते, कोणाची 180, कोणाची 190. हे स्पष्ट नाही, म्हणून हा सेट नाही. एलिमेंट्स. आता पुढचा प्रश्न, सेट मध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूला काय म्हणतात? त्यांना म्हणतात एलिमेंट्स म्हणजेच घटक. एक्झाम्पल ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2, 4, 6, 8. आता इथे 2 हा एलिमेंट आहे, 4 हा एलिमेंट आहे, 6 हा एलिमेंट आहे, 8 हा एलिमेंट आहे. म्हणजे संचामधील प्रत्येक संख्या हा त्या संचाचा एलिमेंट आहे. कर्ली ब्रॅकेट लक्षात ठेवा, सेट नेहमी या कर्ली ब्रॅकेट्स मध्येच दिला जातो. उदाहरणार्थ ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2, 4, 6, 8 कर्ली ब्रॅकेट क्लोज. बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ओपन ए ई आय ओ यू कर्ली ब्रॅकेट क्लोज. सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. आता शिकूया 2 अतिशय महत्वाची चिन्हे. पहिले चिन्ह तुम्ही पाहतात, याचा अर्थ असतो बिलॉंग टू, म्हणजेच हा संचाचा घटक आहे. उदाहरणार्थ ए इज इक्वल टू 2, 4, 6, 8 4 दिलेला आहे, म्हणजे 4 बिलॉंग टू कोणाला आहे? ए ला आहे, कारण 4 संचामध्ये आहे. दुसरे चिन्ह काय आहे? डज नॉट बिलॉंग टू. याचा अर्थ होतो हा संचाचा घटक नाही. उदाहरणार्थ 5 डज नॉट बिलॉंग टू कुठं? ए, कारण 5 हा ए या संचामध्ये नाहीये. चला आता काही प्रश्न सोडूया. क्वेश्चन नंबर 1 ए इज इक्वल टू 3, 6, 9, 12. 6 बिलॉंग कुठे? ए. का? कारण तो 6 या संचामध्ये आहे. 6 कुठे? संचामध्ये आहे. उत्तर काय आहे? हो. क्वेश्चन नंबर 2 11 बिलॉंग ए आहे का? उत्तर काय असणार आहे? नाही, कारण संचात 3, 6, 9, 12 आहेत. 11 दिलेलं आहे का? म्हणून डज नॉट बिलॉंग. हे पाहूया. क्वेश्चन नंबर 3 बी ए ई आय ओ यू. ई बिलॉंग करतो का बीला? हो करतो. आहे ई त्याच्यामध्ये, म्हणून ते उत्तर आहे हो. पण क्वेश्चन नंबर मी 4 विचारला तुम्हाला, समजा की के बिलॉंग करतो का बीला, तर उत्तर काय असेल? डज नॉट बिलॉंग. का? कारण त्या संचामध्ये, त्या सेटमध्ये के हा नाहीच दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 सी इज इक्वल टू 10, 20, 30, 40. 30 बद्दल कोणते चिन्ह वापराल? उत्तर 13 बिलॉंग सी, कारण दिलेला आहे. पण मी क्वेश्चन नंबर 6 विचारला तुम्हाला की 15 बद्दल. 50 दिलेलंच नाहीये ना, संचात 50 नाहीच आहेत, मग काय येणार? 15 डज नॉट बिलॉंग सी. आज आपण काय शिकलो? सेट म्हणजे वस्तूंचा निश्चित संग्रह.
सेट नेहमी कर्ली ब्रॅकेट्समध्येच लिहितात. सेटमधील प्रत्येक वस्तूला एलिमेंट म्हणतात. बिलॉंग म्हणजे संचाचा घटक आहे आणि डज नॉट बिलॉंग म्हणजे संचाचा घटक नाही. मित्रांनो, हा चॅप्टर पुढील सर्व चॅप्टरसाठी पाया आहे, म्हणून हा कन्सेप्ट पुन्हा एकदा नक्की रिवाईज करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ सेट, संचांचे प्रकार अगदी सोप्या उदाहरणासह शिकणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सक्सेस स्टडी हबला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.